बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केलेली आहे। मारहाणीची घटना रेकॉर्ड झाली असेल त्यामुळे ते व्हिडिओ महत्त्वाचे आहेत अशी प्रतिक्रिया मीरा गीते यांनी दिली। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गीते गँगचे महादेव गीते एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली आहे। बीडच्या शिवाजीनगर परिसरामध्ये एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाला पालकांनी चांगला चोप दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून हा नराधम मुलीचा पाठलाग करत होता। दरम्यान या संदर्भात मुलीने आपल्या पालकांना सांगितलं, त्यानंतर पालकांनी सापळा रचून नराधमाला पकडत चोप दिलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये मनाला चटका लावणारी घटना घडलेली। निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना मुलीचा अंत झालाय। धाराशिवमध्ये परंडा इथं शिंदे महाविद्यालयामध्ये ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। निरोप समारंभाच्या कार्यक्रमातच विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे परंड्यात शोककळा पसरली। धाराशिवमध्ये मनसे कार्यकर्त्यांना अनोखं आंदोलन केलेलं आहे। कर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली आहे। यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे अवयव विक्रीस काढल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं राहणार आहे। 11 ते 15 एप्रिल दरम्यान चैत्र पौर्णिमा यात्रा असेल। यावेळेस मंदिर रात्री 1 वाजता चरणतीर्थ पूजेनंतर खुलं करण्यात येईल आणि रात्री 10:30 प्रक्षाळ पूजेनंतर बंद होईल। आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। ताडोबा सफारीसाठी चंद्रपूर इथून क्रुझर जिप्सीची सोय करण्यात आलेली आहे। वनमंत्र्यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला। महिनाभरामध्ये सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नागपुरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी दिली आहे। शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गाची आम्ही पाहणी केलेली आहे। कुठेही अडचण नसून बंदोबस्तासाठी SRPF होमगार्ड तैनात केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। अकोल्यामध्ये पोलिसांनी वाहन चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। चोरीच्या 3 मोटरसायकल आणि 2 मालवाहू वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। एकूण 7,45,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बुलढाण्यामध्ये ऑन द स्पॉट FIR ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली। जिल्ह्यामध्ये कुठेही गंभीर गुन्हा घडल्यास त्या ठिकाणी पोलीस संपूर्ण यंत्रणेसह जाऊन तात्काळ चौकशी करतील। साक्षीदार पंच हजर करून स्पॉटवरच गुन्हा नोंद करतील। राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे। यवतमाळच्या दिग्रस शहरामध्ये कापसाच्या 2 दुकानाला आग लागलेली आहे। या आगीमध्ये दुकानातील कापूस जळून खाक झालाय। दुकानाला आग लावून लाखोंचं नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण आणलेलं आहे। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। जळगावमध्ये अवकाळी पावसाचा 3 तालुक्यांमधील 60 गावांना फटका बसलाय। अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यासह पिकांना, फळझाडांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरम्यान प्रशासनाने आता पंचनाम्यांना सुरुवात केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रामध्ये नुकसान झालेलं आहे। गंगापूर आणि ठाणेपाड्या परिसरामध्ये सर्वाधिक कांदा आणि मका पिकांचं नुकसान झाले। तसेच वादळी वाऱ्यामुळे या सर्व परिसरामध्ये 20 घरांची नासधूसही झाली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली। यावेळेस गोहत्या बंदी कायदा लागू करावा, यासोबतच धर्मशास्त्रावर बोलणाऱ्यांवर बंदी आणण्यात यावी, यासोबतच साधू संतांच्या राहण्याची व्यवस्था आणि सुरक्षा यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। नंदुरबारच्या केलापाणी गावामध्ये रस्ता नाही म्हणून उपचारासाठी 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागतो। या गावामध्ये स्वातंत्र्य काळापासून जायला रस्ताच नाहीये, म्हणजेच बांबूच्या झळीतून आदिवासी महिलांना 15 किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास करावा लागतो। कुठलाही आजार झाल्यास 5 तास झोळीतून प्रवास करणं अनिवार्य ठरतंय। आता कोकणातल्या टॉप 5 बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत। रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावामध्ये पाण्याचा पहिला टँकर धावलेला आहे। रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांना टँकरनं पाणी पुरवठा येतोय। दरम्यान सोमेश्वरच्या पाळंदळी आणि गुरुवाडी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे।
सिंधुदुर्गमध्ये पुण्याकडे जाणारी